हॅलो, नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण संतोष पाटील हे विचारलेलं प्रश्न घेऊया. ते म्हणतात, प्रेम, आपुलकी आणि अतिप्रेम या संकल्पना जरा मॅडम स्पष्ट करा. जीवनामध्ये प्रेम पाहिजे, प्रेमाने राहायला सांगताना, पण हेच प्रेम अति झाल्यावर काही माणसे बिघडताना दिसतात. असे का होते? प्लीज यावर एक सविस्तर व्हिडिओ करावा, कारण अतिरिक्त प्रेम माणसाला बिघडवू शकते. याच्या कल्पना, आपला अनुभव शेअर करा. खूप छान प्रश्न आहे. आपल्याला म्हणायचं आहे, अतिप्रेम माणसाला बिघडवते. प्रेम बिघडवत नाही, तिथे अति लाड बिघडवते. त्यामुळे प्रेम हे चांगलं आहे. आता हे प्रेमाला वेगवेगळ्या भाषा आहेत. आता आई मुलावर प्रेम करते, ह्याला आपण काय म्हणतो? वात्सल्य. देवावर आपण प्रेम करतो, ती आहे भक्ती. म्हणजे प्रेमाला वेगवेगळी नावं आहेत. आता तुमचा प्रश्न आहे, खरं प्रेम कसं ओळखायचं? एम आय राईट? खरं प्रेम असते जिथे काहीही अपेक्षा नसते. आता तुमचे आई वडील तुमच्यावर प्रेम करतात, राईट? आई वडील तुमच्यावर प्रेम करतात, त्यांना काही अपेक्षा असतात का? नाही. तुम्ही चुकलात की ते रागवतात, पण ते रागवले म्हणजे काही तुमच्यावर त्यांचं प्रेम नाहीये का? नाही, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं काहीही वाईट होऊ नये, तुम्ही चुकीचे मार्गानं जाऊ नये म्हणून ते रागवतात. म्हणजे प्रेम म्हणजे रागवणं नाही, नुसतं गुलगुलू गुलगुलू एवढंच आहे असं नाहीये. खरं प्रेम आहे तिथे माणूस वेळ पडली की तुम्हाला सुनावतो. आता तुम्ही म्हणता प्रेम, आपुलकी आणि अतिप्रेम ह्यामधलं तुम्हाला हे पाहिजे. प्रेम म्हणजे माहीत आहे, आपण आईवर प्रेम करतो, प्राण्यांवर प्रेम करतो. आपुलकी म्हणजे आपलेपण, आपल्याला आपलं वाटते तर. आणि अतिप्रेम म्हणजे काय माहिती आहे का? काही झालं तरी मी सोडणार नाही. अतिप्रेम, अति तिथे माती म्हणतो, त्यामुळे अति चांगलं नाही. वास्तवाशी धरून असायला पाहिजे. आता नुकतंच आपण बघितलं, मी पण व्हिडिओवर बघितले, नांदेडमध्ये कसं एका मुलीनं डेड बॉडीशी लग्न केलं. हे बघा, हे वास्तवाला धरून म्हणायचं का? हे अतिप्रेम आहे का? हे प्रेम आहे का? प्रेम तर नाही. तर आपुलकी आहे का? ती पण नाहीये. अतिप्रेम म्हणजे तुम्ही म्हणता ना, जे माणसाला बिघडवते तसलं प्रेम आहे. अहो, नुकतं भेटलेले, नुकतं 2 वर्षापासून ओळख झालेले माणसासाठी ती मुलगी आपले आई वडील भाऊ सगळ्यांना सोडून जायला, फक्त सोडायलाच नव्हे, त्यांना कठीण ती कठीण शिक्षा द्या असं म्हणतीये. मग हे काय म्हणायचं? जे आई वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं, ओके, ते लग्नाला नको म्हटले असतील, काय तर कारण असेल ना त्याच्या मागे. त्यामुळे हे सगळं
आपण बघायचं शेवटी प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत मी कसं विचार करते तसं मी बोलते. माझं चुकत असलं, तुम्हाला पटत नसलं की ते सोडून द्या. त्यामुळे आपल्याला ह्यातला डिफरन्स कळायला पाहिजे मेन म्हणजे. आणि अतिप्रेम बिघडवते का म्हणता, अतिप्रेम बिघडवत नाही, अति लाड बिघडवतात. आता मुलांना हल्ली कित्येक वेळेला आपण जे मागितलं की लगेच देतो, त्यांचे तोंडातनं बाहेर पडलं की लगेच त्यांना देतो. मग त्यांना काय होते, हळूहळू त्यांना वाटते कुठलाही मागितलेली गोष्ट मला मिळायला पाहिजे, मला ती मिळाली नाही म्हणजे मग मी कुठल्याही थराला जाईन. हे योग्य आहे का? नाही. आई वडिलांना वाटते, प्रत्येक आई वडिलांना वाटते मला मिळालं नाही, माझे मुलाला मिळू दे, म्हणून ते करतात. पण कधी कधी हे करताना आपण जरा थांबायला. आपण देऊ शकतो त्यांना, तरी मागितला म्हणून लगेच द्यायचं नाही. त्यांना नाही हा शब्द ऐकायला, पचवायला पण यायला पाहिजे. आज आता कितीतरी गोष्टी आपण बघतो आपले समाजात घडतात. कशासाठी घडतात या? का ह्या मुलांना नाही म्हटलेलं ऐकून सवय नाहीये. आता पूर्वीचे पिढीला कितीतरी गोष्टी मिळाल्या नाही, त्या सगळ्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. तुम्हाला कधी कशालाही वाट बघावी लागत नाही. त्यामुळे इथे नाही म्हणायचं, आपण एक्सेप्ट करायला तयार नाही. का? तुमचं अतिप्रेम आहे त्या गोष्टीवर म्हणून. तिथे तर अतिप्रेम बिघडवते तुम्ही म्हणतात तसं. त्यामुळे खरं मनापासून केलेला खरं प्रेम हे खरं असते कायम. आणि हे काही आपण दाखवू शकत नाही हो, किंवा सांगू शकत नाही, किंवा 2+2 4 हे आपण सांगतो तसं खरं प्रेम म्हणजे हे, खोटं प्रेम म्हणजे हे, असं हे काही कोणी, हे फक्त एक टाईपचं व्हॉट आय कॅन से ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. आपण नाऊन शिकताना ते तो आता डेथ, अमुक, लव, करेज हे सगळं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे यू कॅन सी ए पर्सन हू इज हॅव्हिंग करेज, बट यू कांट सी करेज or you can't see honesty. You can see a honest person. In the same way, हे प्रेम सुद्धा असं दाखवता येत नाही, तर आपल्याला जाणवायला पाहिजे. आपण जाणतो तर आपल्या मित्र असेल, कोणी असेल, तुमचे रिलेटिव्स असतील, तुम्हाला कळतंय कोणाचं तुमच्यावर खरं प्रेम आहे आणि काय नुसतं बाहेरनं दाखवतात, कळते का नाही. म्हणून मी म्हणते प्रेम हे एक टाईपचं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट आहे तर म्हणजे तुम्हाला असं धरून दाखवू शकत नाही हे खरं प्रेम, हे खोटं प्रेम, हे आर्टिफिशियल, हे रिअल नाहीये. तर आपल्याला जाणवायला पाहिजे आणि तर जाणवते आपल्याला. आणि जीवनामध्ये मी म्हटलं तसं प्रेमानं आपण राहायला पाहिजे. का राहायला पाहिजे म्हणजे हे प्रेम असलं का नाही, हे प्रेम आपल्याला कॉन्फिडन्स देते. ओके, माझं काही चुकलं तरी माझे आई बाबा आहेत माझे पाठीशी. ओके, काही हे कशामुळे हे तुम्हाला कॉन्फिडन्स देते. हे खरं प्रेम आहे. जे प्रेम आपल्याला कॉन्फिडन्स देते. आई वडील रागवतील चुकलेल्या वेळेला, तरी तुम्हाला खात्री आहे ते तुमचे पाठीशी आहेत. का? त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. अहो एवढेच का, आता आपण म्हणजे आपण सबस्क्रायबर्स आणि मी, आपण एकमेकांना भेटलेलो नाही प्रत्यक्षात,
तरी किती तुम्ही माझ्यावर प्रेम करता, हे खरं प्रेम आहे. इथे कोणालाही काही अपेक्षा नाही, तरी आपण एकमेकांवर प्रेम करतो ना. दिस इज रियल लव्ह. आणि हे खरं प्रेम का नाही, इट इज बियॉन्ड लँग्वेज, बियॉन्ड द कंट्री, बियॉन्ड कास्ट, बियॉन्ड रिलिजन, एव्हरीथिंग. हे सगळेचे पलीकडे आहेत प्रेम. इवन लँग्वेज नाही. आता प्राण्यांना लँग्वेज कळते का हो? तरी प्राण्यांना बघा, आपलं प्रेम कळते ते ना. हे खरं प्रेम आहे. हॅव ए गुड डे.